आज आहे ना, मला देवघर साफ करायचं होतं. त्यामुळे मी देवघर साफ करायला घेतलं, कारण की खूप धूळ आणि पसारा झाला होता तिथे. तर मी देवघरासाठी काही नवीन वस्तू पण आणल्या होत्या, त्या पण मला ठेवायच्या होत्या. आणि मला आज म्हणजे असं कोणतीही वस्तू अशी धूळ वगैरे लागलेलं मलाही आवडत नाही. आणि घरातली कुठलीही वस्तू जरी असली ना, तर ती मला स्वच्छ ठेवायलाच आवडते. आणि त्यात देवघर जर म्हटलं ना, म्हणजे असे आपले तेलाचे डाग वगैरे थोडेफार होताच. कधी-कधी अगरबत्तीचे पण ते जे काही राख असते ती पण सांडते. तर मी देवघरासाठी अशा काहीशा वस्तू आणल्या होत्या. देवांसाठी ना मी रेड कलरचं आसन आणलं होतं, कारण की ते पाहिजेच. पहिलं माझ्याकडं होतं पण साधा कपडा होता आणि हे नवीन काहीसे म्हणजे छान वाटतात त्या पायऱ्यांवर. त्यामुळे मी ह्या नवीनच आणल्या होत्या. त्या मला तरी ₹50 ला एक अशा पडल्या आणि खरंच त्या देवघराच्या त्या पायऱ्यांवर ठेवल्यानंतर खूप सुंदर वाटत होत्या, कारण की त्याची जी गोल्डन कलरची लेस आहे ती पण म्हणजे अशी देवघरात उठून दिसते. आणि त्यानंतर मी सर्व देव ठेवून घेतले आणि एक-एक करून त्यांना थोडं मी काही देवांना हार पण आणले होते असे छोटेसे. ते भेटतात कुठे पण ₹10 किंवा ₹20 असे या टाईपमध्ये भेटतात. तर असा काहीसा नंतरचा लूक होता. आणि त्यानंतर ना मी कृष्णासाठी पण म्हणजे बाळकृष्णासाठी पण ड्रेस आणला होता आणि कृष्णसुद्धा म्हणजे इतका सुंदर दिसत होता ना, तो ड्रेस वगैरे खूपच लूक छान वाटत होता. आणि मलाही या गोष्टीची खूप आवड आहे, कारण की मला म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं डेकोरेशन म्हणा किंवा दुसरं काहीसं युनिक असं करायला आवडतं. आणि त्यानंतर ना मी हा छोटासा कासव पण घेतला होता आणि तो पण ठेवल्यानंतर खूप सुंदर वाटत होता. आणि असा या टाईपचा दिवा आणि त्याच्या खाली प्लेट घेतली होती. इव्हिनिंगच्या वेळेस दूध घेतलं आणि त्यानंतर ना देवपूजा करायला लागले. देवघरात त्या सर्व वस्तू ठेवल्यानंतर देवघराचा लूक पण खूप छान वाटत होता, म्हणजे वेगळेच काहीसा असा शो आला होता, तुम्हालाही दिसत असेल. आणि त्यानंतर आणूनही पूजा करायला घेतली आणि दरवेळेस तिचं असतंच अगरबत्ती लावायची आणि मलाच लावायची असं असतं. तिला चटका बसण्याची पण काहीच भीती वाटत नाही. आणि नंतर ना आम्ही दोघीही शुभम करोती म्हटलो आणि दिवसाचा शेवट असा गोड केला. व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.